संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर अवघ्या काही दिवसातच दिनांक 26 डिसेंबर रोजी खोपोली शहरात घडलेली शिवसेना कार्यकर्ते मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्येची घटना संपूर्ण रायगड जिल्ह्याला हादरवून गेली आहे. दरम्यान 27 रोजी सकाळी नागो ठाणे येथून हत्येतील आरोपी रवींद्र देवकर आणि दर्शन देवकर यांना आणि इतर काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खोपोली शहरातील राहटवडे येथील शिवसेनेचे कार्यकर्ते मंगेश सदाशिव काळोखे वय वर्ष 45 यांची 26 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता मुलीला शाळेतून सोडून येताना विहारी परिसरात चारचाकी वाहनातून आलेल्या 5 हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांचा वापर करून त्यांचा खून केला. मयत मंगेश काळोखे यांचे पुतणे राज निलेश काळोखे वय वर्ष 22 यांनी खोपोली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत निवडणुकीतील पराभव सहन न झाल्याने ही हत्या झाल्याचा आरोप केला आहे. आरोपीमध्ये रवींद्र देवकर, दर्शन देवकर, धनेश देवकर, सचिन चव्हाण आणि इतर 4 आरोपी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे व प्रवक्ते भरत भगत यांचा कटात सहभाग असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दिनांक 26 रोजी या हत्येनंतर जुन्या मुंबई पुणे महामार्गालगत असलेल्या खोपोली पोलीस ठाण्याबाहेर मयत मंगेश काळोखे यांचे समर्थक व शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते. संतप्त महिलांनी व कार्यकर्त्यांनी आक्रोश करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर खोपोली शहरातील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून निषेध व्यक्त केला. दिवसभर पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळाली. संतप्त समर्थकांनी काही काळ मुंबई पुणे राज्यमार्ग अडवला होता. दरम्यान या घटनेनंतर शिवसेनेचे मंत्री भारत गोगावले, खासदार श्रीरंग बारणे तसेच आमदार महेंद्र थोरवे यांनी खोपोली येथे भेट देत कुटुंबियांचे सांत्वन केले. रायगडच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांनी घटनास्थळी उपस्थित राहून तपासाला गती देण्याचे आदेश दिले आहेत. यामधील राजकीय नावे आल्यानंतर सुधाकर घारे यांनी सुद्धा या प्रकरणाशी आमचा संबंध नसल्याचे एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे. आज जी काय दुर्दैवी घटना घडलेली आहे, आमचा मंगेश काळोखे ह्याची जी काय निगरून हत्या, सकाळी आपल्या मुलीला मला वाटतं शाळेत सोडायला काहीतरी चाललेला होता आणि जी काय 5-10 लोकांनी काय येऊन त्याच्यावरती निगरून हल्ला केला आणि त्याला आयुष्यातून उठून लावलेला आहे. जे प्लॅनिंग मास्टर आहेत सुधाकर घारे आणि भरत भगत, त्यानंतर ज्यांचा पराभव केला, कारण आमचा हा मंगेश ही दुसरी टर्म आहे त्याची नगरसेवक पदाची निवडून यायची, त्याची आणि आता पत्नी. आमदारकीच्या वेळेला त्यांनी एवढं प्रामाणिकपणे काम केलं की माझ्या या खोपोली नगरपालिकेने आमचा आमदार इथून निवडून दिला. त्यामध्ये श्रेयाचा वाटा आमच्या मंगेशचा होता आणि हे खुपत होतं त्यांना कुठेतरी. आणि त्या अनुषंगाने कालचा जो पराभव जो नगरसेवक पदाचा झाला तो त्यांच्या जिवारी लागला आणि त्याच्यामुळे ह्या मंगेशची आमच्या निगरून हत्या केलेली आहे. आज जर आपण पाहिलं तर त्यांचे कर्ते करविते इकडं सभा घेऊन गेले, सगळे गेले आणि कालपर्यंत जे काय दुसऱ्यावरती शिंतोडे उडत होते ते आज त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय केलं आहे हे पण त्यांनी पाहावं की एका गरीब कुटुंबातल्या आमच्या या कार्यकर्त्याला त्यांनी आयुष्यातून उठवलेलं आहे. आमची पोलीस स्टेशनला, पोलिसांना, आमच्या SP सगळ्यांना विनंती आहे की जे जे आरोपींची नावं ह्याच्यामध्ये झालेली आहेत, आलेली आहेत, ह्यातला कोणी सुट्टा कामा नाही आहे आणि यांना त्वरित अटक होणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज जर आपण इथं पाहिलं तर इथं 2-3 हजार लोकांचा मॉब, महिला भगिनी सगळ्या सकाळपासून थांबल्या होत्या. आज मी असेल, आप्पा असतील, आमचे पदाधिकारी कार्यकर्ते सगळ्यांनी येऊन त्यांच्या आता समज काढली. ते कोण इथं हलायला तयार नव्हते, परंतु पोलिसांना पण काम करण्यासाठी मिळायला पाहिजे म्हणून करता आम्ही त्यांना सगळ्यांची समज काढली. आता आम्ही बॉडी मंगेशची खालापूरवरनं आता आणतोय. त्यानंतर आम्ही सगळे तिथे जातोय आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करू. आणि जे आरोपी आहेत आणि आरोपींबरोबर
जे इथले पोलीस इन्स्पेक्टर हिरे ह्यांच्याकडून जी काय चूक झालेली आहे, कारण तो त्या आरोपींचा मित्र आहे हिरे म्हणून असं आता संबोधलं गेलेलं आहे, कारण त्याच्याकडं काल तक्रार दिली गेली, त्यांनी तक्रार घेतली नाही आहे. कारण आमच्या मंगेशला कळलं होतं की आपल्याला मारण्यासाठी यांची प्लॅनिंग चालू आहे, म्हणजे त्या हिरेनी. परंतु हिरे हा त्यांचा मित्र, त्यांच्या पार्टीला बसणं, उठबस करणं, त्यांच्या सगळ्या गोष्टीला, आणि म्हणून करता हिरेवरती पण कारवाई व्हायला पाहिजे असं माझ्या तमाम कार्यकर्ते बंधू भगिनींचं म्हणणं आहे. आणि आमच्या SP मॅडमना पण म्हणणं आहे की ज्या हिरेने हलगर्जीपणा केलेला आहे त्याला त्वरित इथून निलंबित करून ह्याला इथून बदली करून द्यावं अशी आमची विनंती राहील आणि आमच्या मंगेशला न्याय द्यावा. सर, यामागं मास्टर माइंड कोण असण्याचे संकेत आहेत काही? मगाशी जे काय आम्ही सांगितलं ते पोलीस तपासामध्ये होईल, परंतु सुधाकर घारे, भरत भगत आणि ही जी काय मंडळी आहेत, कारण यांच्या जिवारी लागला आमदारकीची पडल्यानंतर आणि खोपोली नगरपालिका हातातून गेल्यामुळे जी काय त्यांच्या जिवारी लागलेले हे मास्टर माइंड आहेत, मगाशी सगळ्यांनी सांगितलेलं आहे. तर माझी डिपार्टमेंटला विनंती आहे, जी नावं तुमच्याकडे आलेली आहेत त्याचा योग्य तपास करून कारवाई करावी अशी आमची विनंती.